आमच्या आईने हा असा कापूस नेसलेला आहे छानपैकी. आणि हे मी महाशिवरात्री वातीसाठी साचा बनवलेला आहे. आणि हा साचा आता फिरवायचा आणि साचा फिरवला की वरनं कापसाचं सूत बनवायचं आपल्याला. आणि हे सूत धाग्यासारखं बनवून हे गुंडाळून घ्यायचं आणि लय मोठं झालं की असं वहीला गुंडाळायचं. वही घेऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे असे खालनं वरनं 375 व्हायला पाहिजेत एका साईडने. आता हे दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसंच बनवायचे आहेत 375. बघा आता हे तोडायचं नाही धागा कुठंच. हे धागा तसाच राहू द्यायचा आहे, तोडून हे करायचं नाही. मग 2 3 4 असे खालचे एक आणि वरचा एक असे मिळून 375 इकडून पण बनवायचे आहेत आपल्याला. आणि हे 375 बनवले की आपल्याला हा धागा कुठंही तोडायचा नाही. मग ही महाशिवरात्री वात होत नाही धागा जर तुटला तर. मग हे इकडून 375 इकडून 375 हे झाले 750 पदरं. आणि हे 750 पदरं मिळून परत आणि ह्या आता 11 पदराच्या 11 वाती. बघा ह्याला पण खालनं वरनं 1 2 असं मोजून 11 पदराच्या 11 वाती बनवायच्यात. आणि ह्या झाल्या आता 11 वाती माझ्या. आणि हे आता काढून घ्यायचं. हे व्हायचं हे इकडचे 375 पदरं आणि हे काढून असं थोडंसं गुंडाळायचं ह्याला. आणि हे गुंडाळून परत दुसरं पण ना असं काढून घ्यायचं. हे बघा हे पण आता काढून घ्यायचं. सावकाश काढायचं नाही तर तुटलं जाईल हे. आणि हे काढून नंतर हे पण असं थोडंसं फोल्ड करायचं, असं गुंडाळायचं. हे असं थोडंसं पीळ घातला की व्यवस्थित दिसतं ते मग. आणि हे दोन्ही मिळून परत हातात घ्यायचं आणि 11 पदराच्या 11 वाती पण त्याच्यावरती हे करायचे. ह्या पण तोडून नाही, त्याला जॉईंटच 11 पदराच्या 11 वातीत ह्या. मग हे आकरकी म्हणतात ह्याला. आणि हे असं त्याच्यावरती मांडायच्या ह्या व्यवस्थित अशा गोळ करून हे मांडायच्या. आणि हे नंतर परत ह्याला असं बांधायचं आहे. आता बघा हे 11 पदराच्या 11 वाती केलेल्या आहेत. हे झाल्या आकरकी आणि ह्याला म्हणतात महाशिवरात्री वात. आणि हे आपण घरगुतीच बनवायची, कारण की बाहेरची कशी व्यवस्थित मोजून धागे नाहीत करत. हे बघा हे बनवले आहे आता आम्ही महाशिवरात्री वात. हे असा धागा तोडायचा. कशी वाटली आमची महाशिवरात्री वात आम्हाला कमेंटमध्ये सांगा.